नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी राज्यामध्ये पावसाची कोणकोणत्या भागामध्ये शक्यता असणार आहे, कोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत. मित्रांनो, आजपासून राज्यामध्ये पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे, त्याचाच आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. तर आज बुधवार दिनांक 14 मे रोजी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आज दुपारनंतर व रात्री राज्याच्या विविध भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. आपण पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करू. आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये अक्षरशः ढगाळ वातावरण सकाळपासून पाहायला मिळते, परंतु दुपारनंतर व रात्रीच्या आपल्या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्र, पुणे व आसपासच्या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पुणे, सासवड, खेड, दौंड, बारामती या भागामध्ये देखील आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळतोय. सातारा, कराड, वडूज, विटा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये देखील आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. तसेच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी भाग बदलत पाहायला मिळणार आहे. मित्र, सोलापूर, अकलूज, करमाळा, जामखेड या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते दुपारनंतर व रात्री. तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर आज या ठिकाणी लातूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते व आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळतोय. औसा, निलंगा या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, तसेच तुळजापूर, धाराशिव या ठिकाणी, बार्शी, केज, कळंब या भागामध्ये देखील हवामान ढगाळ आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते. नांदेड जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. शेलू, हिंगोली या ठिकाणी, लोणार या भागामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. तसेच विदर्भामध्ये देखील मित्रांनो भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ आहे व आज दुपारनंतर व उद्यापासून या ठिकाणी विदर्भामध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय. तसेच जळगाव, मालेगाव, नंदुरबार, धुळे या भागामध्ये देखील हवामान ढगाळ आहे. या ठिकाणी सुद्धा 15 मे ते 16 मेच्या दरम्यान आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. एकंदरीत जर मित्रांनो आज 14 मे 2026चा संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज या ठिकाणी मित्रांनो कोकणपट्टी असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई, पुणे असेल या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळतोय. तसेच मराठवाड्यामध्ये देखील आज दुपारनंतर व रात्री पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे. विदर्भामध्ये मित्रांनो उद्यापासून पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय. तसेच उत्तर महाराष्ट्र, खानदेश या भागामध्ये देखील 15 ते 16 मेच्या नंतर आपल्याला पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.